मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या. माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. तारीख होती 7 मार्च 2024. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी सोडून जाणाऱ्या भुजबळांपासून ते वळसे पाटलांपर्यंतच्या मतदारसंघात सभा घेतल्या होत्या. पण जी भाषा पवारांनी अगदी जवळच्या नेत्यांबाबत देखील वापरली नव्हती, ती भाषा पवारांनी सुनील शेळकेंबाबत लोणावळ्याच्या जाहीर सभेत वापरली होती. या सभेत पवार म्हणाले होते, तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, लक्षात ठेव. मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही. या टीकेनंतर एक गोष्ट लक्षात आली होती. अजित पवारांचा वेगळा होण्याचा निर्णय भले पवारांनी राजकीय निर्णय म्हणून पाहिला असेल, जवळच्या लोकांचं सोडून जाणं देखील पवारांनी राजकारणातून पाहिलं असेल, पण काही आमदारांना पवारांनी पर्सनली घेतले आणि त्यातलं प्रमुख नाव म्हणजे मावळचे आमदार सुनील शेळके. मार्च महिन्यातच पवारांनी ठरवलेलं सुनील शेळके पुन्हा आमदार होणार नाहीत आणि मावळच्या मतदारसंघात पवारांनी शेळके पुन्हा आमदार होणार नाहीत असा करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात देखील केली आहे. मावळ मतदारसंघात सध्या काय चालू आहे? पवारांनी या मतदारसंघात पर्सनल इंटरेस्ट का घेतलाय आणि भेगडे आणि भाजप अशी दुहेरी बेरीज मारून पवार सुनील शेळकेंना मैदानाबाहेर कसे काढतील? समजून घेऊयात मतदारसंघाचं राजकारण या आपल्या व्हिडिओतून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल व्हिडिओ. सुरुवात करूयात ती सुनील शेळकेंवर पवारांचा खास राग का आहे या प्रश्नापासून. सुनील शेळके हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले. सुनील शेळके मावळ विधानसभा मतदारसंघाचे. अजित पवारांच्या बंडापूर्वी म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी अखंड होती तेव्हा सुनील शेळकेंवर राष्ट्रवादी पक्षाकडून खडकवासला मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. पै पाहुण्यांचं राजकारण आणि पूर्वाश्रमीचं भाजप नेटवर्क हेरून शेळकेंनी खडकवासल्यात हालचाली सुरू केल्या. निरीक्षक म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना खडकवासल्यातून अधिक लीड मिळवून देण्याची जबाबदारी थोडक्यात सुनील शेळकेंच्या खांद्यावर होती. पण पक्ष फुटला आणि पवार घराण्यातूनच उमेदवारी आली. अर्थात पक्षाने जी काही रसद बांधली होती ती सुनील शेळकेंनी अजित पवारांच्या मागे उभी केली. शिवाय भोर मतदारसंघात असणाऱ्या परंतु मावळ मतदारसंघाच्या सीमावर्ती गावांमध्ये देखील सुनील शेळकेंनी अजित पवारांसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली. हे दोन्ही मतदारसंघ, विशेषतः खडकवासला मतदारसंघ सुप्रिया सुळेंसाठी अडचणीचा ठरणार होता. शेळकेंचा हाच वाढता हस्तक्षेप पवारांच्या डोक्यात गेला असावा असं बोललं जातं. अर्थात लोकसभा झाल्या पण पवारांनी शेळकेंना सोडलं असं नाही, कारण पुढच्या लोकसभेचं गणित देखील पवार आत्ताच लावताना दिसतात. शेळकेंचा पुन्हा हस्तक्षेप नको म्हणून शेळकेंचा पराभव ही पवारांची पर्सनल गोष्ट दिसते ती याचसाठी. आता पुढचा मुद्दा, सुनील शेळकेंचा पराभव शक्य आहे का? तर या पराभवासाठी सर्वात उत्सुक कोण आहे? तर महायुतीत असणारी भाजप. भाजप आणि संघ ही मावळमधील भक्कम अशी फळी आहे. सुनील शेळके देखील गट मध्ये भाजपमध्येच होते. 2019च्या विधानसभेसाठी भाजपकडून बाळा भेगडे, रवी भेगडे आणि सुनील शेळके असे 3 जण इच्छुक होते. अशा वेळी भाजपने बाळा भेगडेंना उमेदवारी दिली आणि सुनील शेळकेंनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांनी लगेच त्यांना एबी फॉर्म दिला आणि राष्ट्रवादीचा आमदार मावळमधून निवडून आला. एक प्रकारे राष्ट्रवादीचा आमदार इथून 2019ला निवडून आला असला तरी ही जागा कायमस्वरूपी राष्ट्रवादीची आहे असं मात्र म्हणता येत नाही. कारण एकतर भाजपच्या बंडखोराला घेऊन राष्ट्रवादीने ही जागा आपल्याकडे घेतली, पण 1995 पासून मावळमध्ये सलगपणे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येत असल्याचा इतिहास आहे. 1972 मध्ये इथून जनसंघाचे आमदार निवडून आले होते. थोडक्यात सलग 25 वर्षांपासून भाजपकडे असणारी जागा यंदा मात्र स्टँडिंग आमदारांच्या जागांच्या सूत्रामुळे भाजपला सोडावी लागते. साहजिक भाजपचे नेते कोणत्याही स्वरूपात अजित पवारांच्या सुनील शेळकेंसोबत सहकार्य करण्यास तयार होणार नाहीत. त्यापेक्षा शरद पवार गटाचा आमदार निवडून आणू म्हणजे पुढील टर्ममध्ये अजित पवार युतीत असलेच तरी भाजपला मतदारसंघावर क्लेम करता येईल अशी रणनीती भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी आखल्याचं बोललं जातंय. शिवाय इथल्या भाजप कार्यकर्त्यांसमोर शरद पवार की अजित पवार हे 2 पर्याय असल्यानंतर ते शरद पवारांना कौल देताना दिसतात. याची बरीच कारणं असली तरी मावळच्या गोळीबाराचं एक उदाहरण म्हणून सुद्धा आपल्याला देता येतं. अजित पवार पालकमंत्री असताना मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला होता. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते. आता त्याच अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत हे कार्यकर्ते नाहीयेत. पर्यायाने भाजपसाठी इथं अजित पवारांच्या हस्तक्षेपाला रोखण्यास शरद पवार पूरक ठरतात. आता भाजपची भूमिका आणि पवारांनी पराभवासाठी मनावर घेतलेली रणनीती हे पाहिल्यानंतरचा मुख्य मुद्दा आहे सुनील शेळकेंचा पराभव कोण करणार? तर इथे बाळा भेगडे आणि रवी भेगडे अशी 2 नावं चर्चेत होती. यापैकी बाळा भेगडेंनी माघार घेतल्याचं सांगण्यात येतंय, पण संपूर्ण भेगडे कंपनी रवी भेगडेंच्या मागे करण्याची मोहीम मात्र बाळा भेगडे करताना दिसतील. याचं मुख्य कारण सुनील शेळके नकोत. मतदारसंघात वेगवेगळे दावेदार असले तरी मावळमधून टशन देऊ शकतील असे रवी भेगडे, बापू भेगडे, बाळा भेगडे आणि सुनील शेळके अशी 4 प्रमुख नावं निघतात.
आता यातून रवी भेगडेंना समोर करून शेळकेंचा कार्यक्रम करण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय. बापू भेगडे हे स्वतः अजित पवार गटातून इच्छुक आहेत. मात्र अजित पवारांनी आयोजित केलेल्या मतदारसंघातील कार्यक्रमात बापू भेगडे उपस्थित नव्हते. अर्थात बापू भेगडे इच्छुक आहेत, पण त्यांना अजित पवार तिकीट देणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. मात्र असं असताना बापू भेगडे हे तुतारी घेऊन मैदानात उतरू शकतात असं मात्र म्हणता येत नाहीये. कारण बापू भेगडेंना उमेदवारी दिल्यास भाजप आणि संघाची पारंपरिक ताकद आपल्यासोबत येणार नाही याची जाणीव शरद पवारांना आहे. या उलट रवी भेगडेंना समोर केल्यास सुनील शेळके की रवी भेगडे या पर्यायांमध्ये बापू भेगडे रवी भेगडेंना कौल देऊ शकतात. थोडक्यात 4 इच्छुकांपैकी रवी भेगडे तुतारी घेण्याची शक्यता आहे. रवी भेगडे यांची स्वतःची ताकद प्लस भाजपची ताकद मिळू शकते आणि या ताकदीमध्ये बापू भेगडे व बाळा भेगडेंची बेरीज घडवून जागा निवडून आणता येईल असं गणित पवारांनी आखल्याचं सध्या तरी दिसते. अर्थात या राजकारणातून पर्सनली पराभूत करण्याची तयारी केल्याने सुनील शेळकेंसाठी मैदान सोपं नसणार हे मात्र तितकंच खरंय. तुम्हाला काय वाटतं? पवार प्लस भाजप प्लस भेगडे हे गणित सुनील शेळकेंचा पराभव करू शकतं का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.